मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे की को 60,000 रुपयाची स्कॉलरशिप आहे ती कोणकोणत्या विद्यार्थ्याला मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी आता कालचा जी आर आहे म्हणजे परवाचा 26 तारखेचा 26 डिसेंबर 2024चा जी आर आहे. तर या जी आरामध्ये स्कॉलरशिप विषय आहे पहा या ठिकाणी. तर आपण हा जी आर एकदम पूर्णपणे पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि त्याआधी चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायचे. तर या ठिकाणं आपल्या चॅनलवरती 10वी 12वी व असेच शैक्षणिक एज्युकेशनल स्कॉलरशिपचे व्हिडिओ पडत राहतात. MST CET असेल किंवा डिप्लोमा इतर व्हिडिओ पडत राहतात, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुमच्या फायद्याचं चॅनल आहे. तर या ठिकाणं डायरेक्ट मी या ठिकाणं प्रस्तावना वाचत आहे. सामाजिक न्याय व एक मिनटं ते ओके पाहता सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विभाग जिल्हा व तालुका स्तरावर मागासवर्गीय मुलामुलींच्या शिक्षणासाठी एकूण 443 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. तुम्हाला हे माहितीच असेल की 443 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहे. मग ते कोणत्याही याचा असो, डिप्लोमा असेल किंवा तुमचं 12वी 10वी 11वी 12वीचं शिक्षण असेल, त्यासाठी देखील वसतिगृह असतात. तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यात, तुमच्या गावात देखील असू शकतं. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती असेल. त्यामध्ये मुलांसाठी 230 तर व मुलींसाठी 213 शासकीय वसतिगृह असून त्यापैकी मुलींच्या वसतिगृहामध्ये 23,208 विद्यार्थी प्रवेशित असून मुलांच्या शासकीय वसतिगृहामध्ये 20,650 याप्रमाणे एकूण 43,858 विद्यार्थी शासकीय वसतिगृहात योजनेचा लाभ घेत आहेत. ठीक आहे, आत्तापर्यंत एवढे विद्यार्थी योजनेचा लाभ घेत आहेत. ठीक आहे, सदर वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना विहित अटी व शर्तीनुसार प्रवेश देण्यात येतो. प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शैक्षणिक पहा या ठिकाणी काय काय दिलं जातं. निवास म्हणजे राहणं, जेवण, खाणं आणि शैक्षणिक साहित्य दिलं जातं. आणि दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्ता व आवश्यक सोयीसुविधा दिल्या जातात. राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढत असलेली संख्या यामुळे सर्वच विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील जागेची मर्यादा लक्षात घेता प्रवेश देणे शक्य होत नाही. ठीक आहे, तर पर्यायाने मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेशापासून वंचित राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित घेण्यासाठी विविध अडचणी सामोरे जावे असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मर्यादा येत आहे. तर तुम्ही पहा, हे तुम्ही म्हणता एवढं कशाला आम्हाला सगळं सांगताय. तर पहा, ही 60,000 स्कॉलरशिप कशासाठी देणार आहे याचं समजून मी सांगत आहे. पण मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो की ह्या जी आरमध्ये काय काय. तर पहा, आत्तापर्यंत 400+ वसतिगृह आहेत मुलांचे मुलींचे धरून. तर यामध्ये जागा कमी पडते. जागा आपल्या भाषेत म्हणायचं तर जागा कमी पडते. आणि यासाठी सरकारने एक निर्णय घेतला आहे की जे मुलं बाहेर राहतात, बाहेर म्हणजे कुठं रूमवर असेल किंवा मग इतर ठिकाणी प्रायव्हेट हॉस्टेलला, तर त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप द्यायची आहे. किती आहे तर 60,000. तर हिचं विभागणी कशी आहे हे डायरेक्ट आपण पाहूया. तर ही स्कॉलरशिप 60,000 आहे, पण हिची विभागणी कशी आहे आणि कधी भेटणार हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. तुम्ही म्हणता एवढं वाचून दाखवणे, ठीक आहे, एवढं वाचून दाखवणं शक्य, पण व्हिडिओ मोठा होईल आणि व्हिडिओ तुम्ही पाहणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी काय संपूर्ण वाचून दाखवत नाही, या ठिकाणी फक्त वाचून दाखवलं. तुम्हाला माहिती पाहिजे की किती आपल्या महाराष्ट्रात तालुक्यात किती वसतिगृह आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर डायरेक्ट सांगतो की जे मुलं बाहेर राहतात म्हणजे शिक्षणासाठी बाहेर आहेत, डिप्लोमा वगैरे डिग्रीसाठी, त्यांच्यासाठी 60,000 रुपये स्कॉलरशिप आहे. ठीक आहे, तर पहा मी डायरेक्ट या ठिकाणं खाली घेतो आहे. पहा, आता स्कॉलरशिप कशी आहे. खर्चाची बाब आहे. त्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुज्ञेय रक्कम. मग आता पहा, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना
आता तुम्ही म्हणता ना आम्ही तर दुसऱ्याच जिल्ह्यात आहे, तसं नाही. या विभागाच्या मध्ये जेवढे विद्यार्थी येतात तेवढ्यांना, ठीक आहे. आता पहा, इतर महसूल विभागांतर्गत शहरातील उर्वरित वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना किती रक्कम भेटते, किंवा मग जे विद्यार्थी इतर जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 किलोमीटर परिसरात असलेल्या महाविद्यालय शैक्षणिक संस्था या ठिकाणी आज्ञेय रक्कम किती रक्कम भेटते. तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आज्ञेय रक्कम, म्हणजे तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घ्या ना, महानगरपालिकेच्या ठिकाणी शिक्षण घ्या, म्हणजे त्याच्यात जवळ 5 किलोमीटरच्या अंतरात, किंवा मग या ठिकाणी मुंबई उपनगर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड या नागपूर या अशा ठिकाणी जर शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी स्कॉलरशिप. भोजन भत्ता म्हणजे जेवणाचा भत्ता तुम्हाला 32,000 दिला जातो. ते मुंबई उच्च शिक्षक म्हणजे या ठिकाणी तुम्ही वाचला आहे वरती, ठीक आहे, त्या ठिकाणी नागपूर वगैरे. निवास भत्ता 20,000 दिला जातो. निर्वाह भत्ता 8,000, टोटल 60,000. त्यानंतर जे महानगरपालिकेच्या उर्वरित वर्ग उच्च शिक्षण, हां ठीक आहे, हे तुम्ही वाचलेलं आहे. 28,000 यांना दिले जातात. त्यानंतर 15,000 दिले जातात निवास भत्ता म्हणून, आणि निर्वाह भत्ता म्हणून 8,000. निर्वाह भत्ता म्हणजे तुमचा शैक्षणिक खर्च जो तुम्हाला काम येईल, म्हणजे तुम्हाला काही वस्तू घेण्यासाठी. अशी टोटल स्कॉलरशिप यांना आहे 51,000 रुपये. आणि ज्या महानगरपालिकेच्या पासून 5 किलोमीटर अंतरावर राहतात तर त्यांना एवढी स्कॉलरशिप आहे 43,000. आणि जे उच्च शिक्षण घेण्यासाठी तालुक्याला जावं लागतं त्यांना 38,000 अशी स्कॉलरशिप आहे. तर ही स्कॉलरशिप प्रति विद्यार्थी एकूण 2 सत्र, म्हणजे सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड असं असतं तुम्हाला, किंवा मग सेमिस्टरच म्हणून, किंवा प्रथम सत्र द्वितीय सत्र असं असतं. तर प्रथम सत्राला निम्मी आणि द्वितीय सत्राला निम्मी अशी स्कॉलरशिप तुम्हाला दिली जाते, ठीक आहे. तर मूलभूत पात्रता याची काय पहा. विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा, ठीक आहे. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. शासकीय वसतिगृहात प्रवेश पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असावा. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नववैध प्रवर्गाचा असावा, ठीक आहे. तर हे तुम्ही वाचू शकता हा GR डाउनलोड करून. याच्या एवढं म्हणजे काय काय 2.5 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी असेल त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप आहे. हे संपूर्ण तुम्ही निकष वाचू शकता. हा GR तुम्ही ऑफिशियल वेबसाईट, महाराष्ट्राची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ठिकाणून डाउनलोड करून तो वाचू शकता. या ठिकाणी वेबसाईटचं दिलेलं आहे, तुम्हाला पाहू शकता की ही वेबसाईट आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो वाचू शकता. आणि या ठिकाणी ही काही खोटी वगैरे GR नाही आहे, तर हा एकदम महाराष्ट्राचा 26 तारखेचा GR आहे, ठीक आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ मला माहिती आहे नक्कीच मोठा झाला असेल, पण काही हरकत नाही. तुम्ही हा पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.